रामकृष्ण हरी मित्रांनो, या वारकरी संप्रदायाचा मूळ पाया विश्वगुरु संत निवृत्तीनाथ महाराजांनी रचला आणि आपल्याला जीवन जगावं कसं आणि देवापर्यंत पोचावं कसं हे ज्ञान आपल्याला वारकरी संप्रदायाकडून आजही मिळते. आणि मित्रांनो, संतांनी सांगून ठेवलंय की पंढरपूरला गेल्यानंतर भगवंताच्या पायाशी लीन होऊन 84 लाख योनीतून मुक्तता मिळते. आणि म्हणूनच मित्रांनो, आज सुद्धा संत निवृत्तीनाथ महाराजांचा जो पालखी सोहळा आहे, आषाढी वारी निमित्त त्र्यंबकेश्वरवरून निघतो आणि पंढरपूरला पोचतो. तर मित्रांनो, याचे मुक्काम कुठे कुठे असतात या पालखीची 2026चं वेळापत्रक आज आपण जाणणार आहोत. त्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत आपण पहा. शेवटी आम्हाला कमेंट फक्त जय हरी विठ्ठल अशी कमेंट जरूर द्या. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, विश्वगुरु संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जी प्रस्थान आहे दिनांक 29/6/2026 वार सोमवार दुपारी 2 वाजता त्र्यंबकेश्वर इथून होणार आहे. आणि पालखीचा जो पहिला मुक्काम आहे हा महानिर्वाणी आखाडा पेगलवाडी त्र्यंबकेश्वर इथं असणार आहे. आणि त्याच्यानंतर 30/6/2026 वार मंगळवार येतोय. पालखी सकाळी महानिर्वाणी आखाडा पेगलवाडी इथून निघणार आहे. आणि पालखीचा हा जो मुक्काम आहे हा सातपूर या ठिकाणी असणार आहे. आणि त्याच्यानंतर दिनांक 1/7/2026 वार बुधवार येतोय. पालखी सातपूर इथून निघणार व पालखीचा जो मुक्काम आहे हा गणेशवाडी पंचवटी नाशिक या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर दिनांक 2/7/2026 वार गुरुवार येतोय. पालखी सकाळी गणेशवाडी पंचवटी नाशिक इथून निघणार आणि पालखीचा जो मुक्काम आहे तो पळसे येथे असणार आहे. आणि त्याच्यानंतर दिनांक 3/2/2026 वार शुक्रवार येतोय. पालखी सकाळी पळसे इथून निघणार आणि पालखीचा मुक्काम लोणारवाडी येथे असणार आहे. आणि त्यानंतर दिनांक 4/7/2026 वार शनिवार येतोय. पालखी सकाळी लोणारवाडी इथून निघणार आणि जो पुढचा मुक्काम आहे तो खंबाळे येथे असणार आहे. नंतर दिनांक 5/7/2026 वार रविवार येतोय. पालखी खंबाळे इथून निघणार आणि पालखीचा जो मुक्काम आहे हा पारेगाव इथं असणार आहे. नंतर दिनांक 6/7/2026 वार सोमवार पालखी सकाळी पारेगाव इथून निघणार आहे आणि पालखीचा जो मुक्काम आहे गोगलगाव इथे असणार आहे. नंतर दिनांक 7/7/2026 वार मंगळवार येतोय. पालखी सकाळी गोगलगाव इथून निघणार आणि पालखीचा जो मुक्काम आहे हा राजुरी इथे असणार आहे बघा. त्याच्यानंतर दिनांक 8/7/2026 वार बुधवार येतोय. पालखी सकाळी राजुरी इथून निघणार आणि पालखीचा जो मुक्काम आहे पुढचा बेलापूर इथे असणार आहे बघा. त्याच्यानंतर दिनांक 9/7/2026 वार गुरुवार येतोय. पालखी सकाळी बेलापूर इथून निघणार आणि पालखीचा जो पुढचा मुक्काम आहे हा राहुरी येथे असणार आहे. त्याच्यानंतर दिनांक 10/7/2026 वार शुक्रवार येतोय. पालखी सकाळी राहुरी इथून निघणार आणि पालखीचा जो मुक्काम आहे डोंगरगण इथे असणार आहे. त्याच्यानंतर दिनांक 11/7/2026 वार शनिवार येतोय. पालखी सकाळी डोंगरगण इथून निघणार आणि पालखीचा जो मुक्काम आहे पुढचा हा अहिल्यानगर या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर दिनांक 12/7/2026 वार रविवार येतोय बघा. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा सकाळी 10 ते 12 होतो तिथे. आणि पालखीचा जो मुक्काम आहे हा अहिल्यानगर इथे असणार आहे. त्याच्यानंतर दिनांक 13/7/2026 वार सोमवार पालखी सकाळी अहिल्यानगर इथून निघणार आहे आणि पालखीचा मुक्काम हा साकत येथे असणार आहे. त्याच्यानंतर दिनांक 14/7/2026 वार मंगळवार येतोय. पालखी सकाळी साकत इथून निघणार आणि पालखीचा जो मुक्काम आहे हा घोगरगाव या ठिकाणी असणार आहे. नंतर दिनांक 15/7/2026 वार बुधवार येतोय. पालखी सकाळी घोगरगाव इथून निघणार आणि पालखीचा मुक्काम हा मिरजगाव इथे असणार आहे बघा. त्यानंतर दिनांक 16/7/2026 वार गुरुवार येतोय. पालखी सकाळी मिरजगाववरून निघणार आणि पालखीचा जो मुक्काम आहे
कर्जत येथे असणार आहे. त्याच्यानंतर दिनांक 17/7/2026 वार शुक्रवार येतोय. पालखी सकाळी कर्जत इथून निघणार आहे आणि पालखीचा मुक्काम हा कोरेगाव इथं असणार आहे बघा. त्याच्यानंतर दिनांक 18/7/2026 वार शनिवार येतोय. पालखी सकाळी कोरेगाव इथून निघणार आणि पालखीचा पुढचा मुक्काम हा रावगाव येथे असणार आहे. त्याच्यानंतर दिनांक 19/7/2026 वार रविवार येतोय. पालखी सकाळी रावगाववरून निघणार आणि पुढचा जो पालखीचा मुक्काम जेऊर येथे असणार आहे. त्याच्यानंतर दिनांक 20/7/2026 वार सोमवार येतोय. पालखी सकाळी जेवर इथून निघणार आणि पालखीचा जो पुढचा मुक्काम हा कदर येथे असणार आहे. आणि याच्यानंतर दिनांक 21/7/2026 वार मंगळवार येतोय. पालखी सकाळी कदर येथून निघणार आणि पालखीचा मुक्काम हा दगडी अकोले येथे असणार आहे बघा. आणि त्याच्यानंतर 22/7/2026 वार बुधवार येतोय. पालखी सकाळी दगडी अकोला येथून निघणार आणि पालखीचा जो पुढचा मुक्काम आहे करकंब या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर दिनांक 23/7/2026 वार गुरुवार येतोय. पालखी सकाळी करकंब येथून निघणार आणि पालखीचा जो मुक्काम आहे चिंचोली येथे असणार आहे. त्याच्यानंतर दिनांक 24/7/2026 वार शुक्रवार पालखी सकाळी चिंचोळी इथून निघून पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे बघा. तर मित्रांनो, अशा प्रकारे संत निवृत्तीदादांची पालखी ही त्र्यंबकेश्वरून पंढरपूरला बघा 24 तारखेला पोहोचते आणि 25 तारीखला आषाढी एकादशी, ज्याच्यासाठी केला होता अट्टहास. मित्रांनो, लाखो वारकरी आपले बांधव पंढरपूरला पोहोचतात बघा. ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमा न बाळगता. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही एक सांगण्याचा प्रयत्न करतोय की कुठलाही पालखी सोहळा असो, कुठल्याही संतांचा आपल्या भागातून जात असेल तर फुल ना फुलाची पाकळी आपण नक्की मदत करा बघा. वारकरी बांधवांना पाणी द्या, ज्याची त्याची अवपत असेल त्या पद्धतीने आपण जेवण द्या, औषध द्या. मित्रांनो, ही एक पुण्य कमवण्याची संधी आहे बघा. आषाढी वारीच्या निमित्त आपण वारकरी बांधवांना जी आपण मदत करताल, आपल्याला नाही जमलं पंढरपूरला जायला आणि ती वारकरी बांधवांना आपण मदत केली ना, तर ती पंढरपूरच्या पांडुरंगाला तो प्रसाद पोचेल आणि भगवंताचा आशीर्वाद तुमच्या संसारामध्ये नक्की राहील. आणि हा संसार रूपी जो भवसागर आहे पार करण्याची ताकद भगवंत तुम्हाला देतील. मित्रांनो, व्हिडिओ शेअर करा. संत निवृत्तीदादांचा हा पालखीचा जो प्रस्थान आहे त्र्यंबकेश्वरून पंढरपूरकडे, आपण नक्की शेअर करा बघा. आणि शेवटी आम्हाला कमेंट फक्त विश्वासानं जय हरी विठ्ठल, जय जय राम कृष्ण हरी अशी कमेंट जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.